चला मॅचला करूयात सुरुवात. गोलंदाजीसाठी आदित्य आलाय, स्ट्राइक वरती फलंदाज आहे शुभम आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत विजेश. आक्रमक जोडी पहिलाच बॉल टॅप केलाय. आक्रमक जोडी सांगत असताना पहिल्याच बॉल वरती मात्र उत्तर देत असताना पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय शुभमने. यावेळी जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय आदरणीय आमचे नेरुळ गावातील गोड व्यक्तिमत्व, नेरुळ गावातील नगरसेवक गिरीश म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मी सरचं स्वागत करतो. आणि नेरुळ गावातील समाजसेवक शेखरजी गोपी साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होतं, त्यांचं मी सरचं स्वागत करतोय. समाजसेवक जीवनजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी सरचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. आमचे नेरुळ गावातील गोड व्यक्तिमत्व, नेरुळ गावची आन बान आणि शान गिरीश कान्हा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आणखीन एक केक कट केला जाणार आहे, वाढदिवस साजरा केला जाणार आहे. जयेंद्र शेठ सुतार साहेबांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण वाढदिवस साजरा होताना पाहणार आहोत. मॅचच्या दिवशीने आपण जाऊया जिथे मात्र धावफलकावरती धावा टोटल लागल्या 10. पुन्हा एकदा टॅप केलं, यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालं, बॉल अडवला गेला. एक सिंगल रन, टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 11 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि 11 धावा या धावफलकावरती टोटल लागलेल्या आहेत. चौकार आले, त्याच्यानंतर मात्र थोडंसं शांतता आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके मात्र येत नाहीयेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय नेरुळ गावातील नगरसेवक गिरीश म्हात्रे साहेब, समाजसेवक शेखरजी गोपी साहेब. धावफलकावरती लागलेत 17. पुन्हा एकदा चांगला फटका लगावला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक सिंगल रन, चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या टोटल लागली 18 धावा धावफलकावरती. चेंडू झाले ती ओव्हरच्या आतापर्यंत 4. एवढेच पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल रन. 19 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो शुभम आणि विजेश ही आक्रमक जोडी, टांगा पलटी
सध्या मैदानाच्या आतमध्ये संघ खेळत असताना त्यांच्या समोर धनाजी 8 यावेळेस हा व्हाईट बॉल आपला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या टोटल धाबा दाफलिकावरती लागल्यात 20. 20 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. आपण पाहतोय प्रशांतजी सपकाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी सहज स्वागत करतो. निलेशजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांतजी सपकाळ साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. खूप छान आणि गोड अशी मिठाई त्यांच्या माध्यमातून संपूर्ण खऱ्या अर्थाने नागरिकांना पुरवण्यात येते आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचा मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. प्रशांतजी सपकाळ साहेब यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतो. प्रशांत कॉर्नरचे मालक आहेत आणि खास दादांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. (26-26) धावा दाफलिकावरती. प्रशांतजी सपकाळ साहेबांना मी विनंती करतोय पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थाने तमाम मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि अजूनही शुभेच्छा येतील यात काही शंकाच नाहीये. यावेळेस हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 28 धावा. चेंडू झालेली ओव्हरच्या आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा षटक प्रगती पथावरा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विजेश यांचा परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक आता मात्र चांगलंच करत असताना आदित्य. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. आदित्य पुन्हा एकदा होतील तयार. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. याही वेळेस मात्र सीमारेषा पार बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आदित्य तयार. शेवटचा बॉल ही टॅप केला. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 33 बिनगडी बाद. टांगा पलटी हा संघ. शेवटच्या ओव्हरमध्ये निलेशला प्राचारण केले गेल्या. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या टोटल धावा 34 धाफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. शुभम आणि विजेशची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी दोन्ही बॅटर्सने मात्र चांगली धुलाई केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा वेट करून मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल भरपूर दिशेला बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना निर्धाव चेंडू. वेग कमी आहे परंतु बॉल जो आहे तो भरपूर फिरतोय. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय समोरच्या दिशेला. आणखीन एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना संघ 35च्या घरामध्ये 35. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. 35 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात.
35 धाबा. त्याचबरोबर प्रशांत कॉर्नरचे मालक सन्माननीय आदरणीय प्रशांतजी सपकाळ साहेब या ठिकाणी रजा घेत असताना मुलाचा वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमचे नेरुळ गावातील नगरसेवक गिरीशजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर समाजसेवक शेखरजी बोपी साहेब यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने की आपण मुलाचा वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आला त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. तीस धावा फलकावरती लागल्यात. याही वेळेस हा बॉल मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक पहिल्या सत्रातील. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता परंतु जोर नव्हता फटक्यामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपला. टीमची धावसंख्या टोटल धावा लागल्यात 39 आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला तर गावदेवी क्रिकेट संघ शिरोणे संघ मात्र या ठिकाणी केक घेऊन आलेत आणि जयेंद्र शेठ सुतार साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. स्वप्नील खवले नन्नू यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. स्वप्नील खवले यांचाही वाढदिवस आहे आणि नन्नू यांनाही भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय केतू गावदेवी क्रिकेट संघातील जेवढे खेळाडू आहेत त्यांनी या केक कट केला जातोय आपल्या माध्यमातून. चला पुढे सरसावट टॅप केल्या बॉलला 40 धावसंख्येचा आव्हान उत्तर
यावेळेस आणखीन एक लाजवाब हॅट्रिक लागली या चौकारांची. एकवीस 40चं टार्गेट आहे आणि इथे मात्र दांडी गोल केली आहे. दगदग होत होता परंतु या विकेटच्या साह्याने कमबॅक टांगा पलटी या टीमने केलं पुन्हा एकदा. टीमची धावसंख्या टोटल धावा 21 लागल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय परंतु एक सिंगल रन. 22 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार. 22 धावा. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल रन. आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतो. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 23 धावा. म्हणजे 17ची गरज आहे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज असणार आहे. या ठिकाणी संजय पाटील आणि मित्रमंडळी श्री जयंत सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. संजय पाटील. 11-17ची गरज आहे. इथे डायरेक्ट हिट झाली असती. चांगला बॅकअप केलाय साहिल भुईरने. आता 10 मध्ये बनवायच्यात 16 धावा. 10 चेंडू आणि 16ची गरज. यावेळेस टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ओम. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 रनची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज आहे. कोणत्याही क्षणी 16ची गरज आहे. माफ करा. 9 चेंडू 16ची गरज. आठ चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे परंतु पाय स्लिप झालाय. फलंदाज झालेत बाद. आता 7 मध्ये बनवायच्या 14 धावा. चार बॉल आणि 13 रनची गरज आहे. धनाजी ज्याच्या नावाने टीम आहे, कॅप्टन आहे टीमचा, तर 4 मध्ये त्याला 13 धाव बनवायचे आहेत. धनाजी चमत्कार करतील का? 4 चेंडू आणि 13ची गरज. नो बॉल आहे. त्याच्यावरती जर चौकार लागला असता ना, धनाजीने डोक्यावरती हात टाकलाय.
पुन्हा टॅप केलाय, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता 3 मध्ये बनवायचा आहेत 11 धावा. तिन्ही चौका ठोकाव्या लागतील तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर. जावेदजी अन्सारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. जावेदजी अन्सारी यांच्या शुभ हस्ते विजेशाला सामनावीरचे मात्र पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. खूप चांगली बॅटिंग केली आहे. आज ओरमला भरपूर बॉल खाऊन आलेले आहेत ते, असं आम्हाला कळत असताना तो भरपूर मॅचेस झाले. ओके, तो प्रथम सुतारच्या टीम मध्ये खेळतात ते. चला टीम गावदेवी क्रिकेट संघ आपण बॅटिंग साठी उतरायचा आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतो दीपेश जाधव यांना. थँक्यू.